हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर माझ्या मम्मीने सकाळी सकाळी काढली मस्त साफसफाई आणि साफसफाई करता करता हा माझा डब्बा दिसला, जो मी आदित्य कलेक्शनमधून मागून आणलेला होता. मी माझ्या मम्मीला हेल्प तर करू शकली नाही, कारण माझा वेळ झाला होता क्लासला जाण्यासाठी. मस्त वाईट घातला, डान्स करत करत बघितलं बाहेर तर ऊन खूप जास्त. मी बांधला स्कार्फ. आणि तुम्हाला माझ्यासारखं स्कार्फ बांधता येतो का सांगा मग कॉमेंटमध्ये. क्लासमध्ये येऊन बघितलं तर मला आवाज यायला लागली मस्त डीजेची. इकडून तिकडून बघितलं काही दिसत पण नव्हतं. आखिरकार मला नवरदेव दिसला आणि डीजे पण दिसला. डीजे वाजला की माझे पैर अपने आपच हालत राहतो. मग नंतर काय, इथे मस्त डान्स वगैरे चालू होता. भाई हा ट्रक कुठून आला मधामध्ये माहित नाही. ते सर्व सोडा, पण नवरदेवच्या बहिणी खूप जास्त जोशात दिसून राहिल्या भाई. या उन्हामध्ये पण इतकी एनर्जी आहे भाई. लेडीज मध्ये पण मस्त डान्स करून राहिला आणि अपने भाई की शादी ते एन्जॉय करके रहेंगे. माझ्या मम्मीने दिले मला 100 रुपये. बोलली काही थंड वगैरे आण. मलाही गरमी व्हायला लागली म्हणून मी काही थंड आणण्यासाठी मस्त स्कार्फ वगैरे बांधून रेडी झाली. आपली ली गड्डी आणि मी पोहोचली दूध डेअरीवर पोहोचले आणि दही वगैरे घेतलं. दही घेतल्यानंतर मी माझ्यासाठी आईस्क्रीम सुद्धा घेतली आणि 3 आईस्क्रीम घेतली भाई. आणि त्यानंतर मम्मीच्या हातामध्ये सर्व सामान दिलं, पण मी आपली कुल्फी वगैरे घेऊन घेतली अगोदरच. आणि कुल्फी मला खूप जास्त आवडते. तुम्हाला कोणती आईस्क्रीम आवडतो सांगा. मग मम्मीने मस्त दहीची लस्सी वगैरे बनवली आणि ते इतकी टेस्टी झाली होती, मला खूप जास्त आवडली होती. मम्मीला म्हटलं मला इतकुशी का आणखी टाक. मम्मीने आणखी टाकला आणि तेच गटगट प्यायला लागली भाई. गर्मी के दिन में लस्सी बहुत मस्त लगती है. तुम भी ट्राय करके देखो कभी. नाईटला पत्ता गोबी काढता काढता या पावशीने माझा हातच कापून गेला. चांगलं झालं की थोडंसंच लागलं होतं, जास्त लागलं असतं तर मी काम कैसे करते गाईस.